महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड पुणे के अंतर्गत आने वाले सभी मंडल बोर्डों के कर्मचारियों की लंबे समय से चली आ रही मांगों को लेकर प्रशासन की उदासीनता अब स्पष्ट रूप से सामने आ रही है। कर्मचारियों का कहना है कि उनकी समस्याओं और अधिकारों को लेकर कोई ठोस पहल नहीं की जा रही, जिसके चलते एक मजबूत और प्रभावी नेतृत्व की आवश्यकता महसूस की जा रही थी। इसी कड़ी में 14 मार्च 2026 को एक 6 सदस्यीय प्रतिनिधि मंडल का गठन किया गया, जिसने विधायक विक्रम जी काले से मुलाकात कर उनके नेतृत्व में केंद्रीय कर्मचारी संघ बनाने का प्रस्ताव रखा। ऐसे प्रस्ताव को स्वीकार करते हुए 19 मार्च गुड़ी पड़वा के शुभ अवसर पर संघ की औपचारिक स्थापना की गई। इस दौरान लातूर मंडल बोर्ड के पर्यवेक्षक लिपिक NL वैद्य को सर्वसम्मति से महासचिव नियुक्त किया गया और उनका सम्मान भी किया गया। कार्यक्रम को संबोधित करते हुए विधायक विक्रम जी काले ने आश्वासन दिया कि वे कर्मचारियों की समस्याओं को सरकार तक पहुंचाकर समाधान सुनिश्चित करेंगे। उन्होंने सभी बोर्ड कर्मचारियों से एकजुट होकर अपने अधिकारों को लेकर कार्य करने की अपील की और समान न्याय दिलाने का भरोसा जताया। राज्य सुद्धा एक मध्यवर्ती कर्मचारी संघटना असावी अशा प्रकारचा विचार सर्वांनी मिळून एकत्रितपणाने घेतला आणि त्याचा मार्गदर्शक म्हणून मी आमदार विक्रम वसंतराव काळे, शिक्षक आमदार छत्रपती संभाजीनगर विभाग यांची त्यांनी माझी निवड केली आणि निश्चितपणाने गेले 4 टर्म झालं मी शिक्षकांचा प्रतिनिधित्व म्हणून विधान परिषदेमध्ये काम करतो आणि त्या माध्यमातून शिक्षकांचे असतील, कर्मचाऱ्यांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील किंवा आता 10वी 12वी बोर्डच्या परीक्षा सुद्धा कॉपी मुक्त वातावरणात सुरू व्हाव्यात आणि त्या कॉपी मुक्त व्हाव्यात यासाठी सुद्धा अनेक नव उपक्रम संबंध राज्यभर लावण्याचं काम सुद्धा आमच्या मंडळाने त्या ठिकाणी केलेलं आहे। मी आज या निमित्तानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची जी मध्यवर्ती संघटनेची स्थापना या सर्व राज्यातल्या कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणाने येऊन केलेली आहे, त्याला निश्चितपणाने मी तर त्यांच्या सोबत आहेच आहे, परंतु सर्वांना सोबत घेऊन शेवटी त्यांचे प्रश्न सुटावेत आणि त्यांना सुद्धा अधिक मोकळेपणानं या बोर्डाचं काम करता यावं या दृष्टिकोनातून भविष्यात ज्या काही अडचणी येतील ते राज्य शासनाकडे मांडून त्या सोडवण्याचं काम त्यांचा मार्गदर्शक म्हणून मी नेहमीच करत राहील ही ग्वाही सुद्धा आज या निमित्तानं मी या ठिकाणी देतो आणि ते सर्व कर्मचारी या सर्वांनी एकत्रितपणाने येऊन एक त्या ठिकाणी आपला एक दिलदारपणा दाखवण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळं मी या माध्यमातून राज्यामध्ये असलेले आमच्या सर्व विभागीय शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी सुद्धा सर्वांनी एकत्रपणाने एक दिलानं या ठिकाणी काम करावं। निश्चितपणाने सर्वांना समान न्याय मिळेल ही भूमिका माझी शिक्षकांचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्की राहील ही ग्वाही सुद्धा आज या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि त्यांच्या कार्याला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आज चैत्र पाडवा गुढीपाडवा आहे, मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे, त्या निमित्तानं सुद्धा या नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्प आमच्या या मध्यवर्ती संघटनेने केलेला आहे, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।